अगदी बाहेरसारखं बदाम शेक आपण घरीच बनवू शकतो। जास्त वेळ पण लागणार नाही आणि जास्त साहित्य पण लागणार नाही आणि टेस्टला तर बाहेरपेक्षाही छान लागेल। चला तर मग आपण साहित्य बघूयात। बदाम शेक बनवण्यासाठी इथं 1 लिटर दूध घ्यायचं आहे, भिजवलेले बदाम घ्यायचे, इलायची पावडर घ्यायची, केसर, साखर, त्यानंतर थोडे बदाम घ्यायचे कट करून, कस्टर्ड पावडर घ्यायची, मी इथं स्ट्रॉबेरी फ्लेवरची घेतली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही फ्लेवरचं घेऊ शकता। सर्वात आधी एका कढईमध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे दूध जळणार नाही। त्यानंतर त्यामध्ये दूध टाकायचं। दूध थोडं कोमट झालं की एका वाटीमध्ये थोडं काढून घ्यायचं। भिजवलेल्या बदामाची साल काढून थोडं दूध टाकून त्याची पेस्ट बनवून घ्यायची। त्यानंतर दुधामध्ये केसर टाकायचं, बदामाची पेस्ट बनवून घेतली होती ती टाकायची, इलायची पावडर टाकायची, आवडीप्रमाणे साखर टाकायची आणि थोड्या दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करून टाकायची। एका हातानं कस्टर्ड पावडरचं दूध टाकायचं आणि दुसऱ्या हाताने सतत मिक्स करत राहायचं म्हणजे त्याच्या गाठी नाही होणार आणि छान असं आपलं बदाम शेक रेडी झालं होतं। आता सगळं थंड झाल्यानंतर 2 ते 3 तास याला फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं। खूप छान आणि टेस्टी झालं होतं। रात्रीच्या जेवणानंतर मी सर्वांना हे प्यायला दिलं होतं। खूप छान झालं होतं। तुम्ही पण एकदा हे नक्की बनवून बघा। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, बाय।